श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या YouTube चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत मेष राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. मित्रांनो, मेष राशीच्या व्यक्तींना येणारे जो आठवडा आहे 16 जून ते 22 जून हा कसा असणार आहे, आरोग्य कसे असणार आहे, नोकरदार वर्गासाठी कसा असणार आहे, विद्यार्थी वर्गासाठी कसा असणार आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, बघा की मेष राशी राशीचक्रातली पहिल्या नंबरची रास आहे आणि मेष राशीचे स्वामी हे मंगळ ग्रह आहेत. मित्रांनो, मेष राशी व्यक्ती अतिशय मेहनती असतात, कामाला एकदम तडपड असतात. त्याचबरोबर मित्रांनो, बघा की मेष राशी व्यक्तींना राग लवकर येत असतो. मित्रांनो, मेष राशी व्यक्तींनी जर थोडासा राग आपला कंट्रोल केला, संयम ठेवला तर त्यांची प्रगती ही निश्चित होत असते. त्यामुळे मेष राशी व्यक्तींनी रागावर नियंत्रण नक्की ठेवले पाहिजे. आणि येणारा आठवडा हा तुमच्यासाठी कसा असणार आहे याची सविस्तर माहिती आता आपण बघूया. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त. चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. पहिल्यांदा बघूया आरोग्याच्या बाबतीत येणारा आठवडा हा तुमच्यासाठी थोडासा मानसिक तणाव घेऊन येणारा असणार आहे. थोडासा मानसिक ताण तुम्हाला जाणवणार आहे. त्यामुळे तुम्ही झोप पूर्णपणे घ्या, विश्रांती पूर्णपणे घ्या. झोप वेळ जास्तीत जास्त झोपा. रात्रीच्या वेळेला तुम्ही जास्तीत जास्त जेवढे झोपाल तेवढं तुमचा मानसिक ताण हा कमी होणार आहे. त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक ताण घालवण्यासाठी योगा करा, व्यायाम करा आणि आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या. येणाऱ्या आठवड्यात थोडीशी तुम्हाला डोकेदुखी सुद्धा जाणवणार आहे, पोटदुखी जाणवणार आहे. प्रवासादरम्यान तुम्हाला थोडासा मानसिक ताण, शारीरिक ताण सुद्धा तुम्हाला जाणवणार आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. त्याचबरोबर संतुलित आहार घ्या. प्रवासादरम्यान सुद्धा तुम्हाला जर बाहेरचा अन्नपदार्थ जेवढे टाळता येतील तेवढे टाळा आणि घरगुती अन्नपदार्थ नक्की सेवन करा आणि व्यायाम करा. जे ज्येष्ठ नागरिक असतील, ज्येष्ठ महिला असतील, त्यांनी बीपी शुगरचा त्यांना त्रास असेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला त्यांनी घेतला पाहिजे. कुठलेही दुखणे अंगावर न काढता डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घ्या आणि व्यायाम आणि योगा नक्की करा. त्यानंतर बघूया मित्रांनो की नोकरदार वर्गासाठी येणारा आठवडा हा कामाच्या ठिकाणचे वातावरण अतिशय सुखद असणार आहे. कुठल्याही प्रकारचा ताणतणाव तुम्हाला जाणवणार नाही. वरिष्ठ तुमच्यावर खुश असणार आहे. तुमचे सहकारी तुमच्यावर खुश असणार आहे. चांगली मदत तुम्हाला सहकारी तुमचे करणार आहेत. त्याचप्रमाणे वरिष्ठ तुम्हाला एखादी नवीन जबाबदारी देतील आणि त्या जबाबदारीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. ज्या लोकांना नोकरी नाही अशा लोकांना येणाऱ्या आठवड्यात नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. थोडीशी मेहनत करावी लागेल आणि ज्या ठिकाणी तुम्ही इंटरव्ह्यूसाठी गेला होता त्याच ठिकाणी तुम्हाला नोकरीचं बोलवणं येऊ शकतं. मित्रांनो, ज्यांना नोकरी नाही अशा व्यक्तींना येणाऱ्या आठवड्यात नोकरी तर मिळेलच, परंतु ज्यांना नोकरी आहे अशा व्यक्तींना नोकरीमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील, नवीन जबाबदारी देखील तुम्हाला देतील, त्यामुळे बढती मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो की विद्यार्थी वर्गासाठी येणारा आठवडा हा अत्यंत चांगला असणार आहे. परंतु थोडंसं तुम्हाला अभ्यासात लक्ष द्यावं लागणार आहे. तुमचं लक्ष हे विचलित होऊ शकतं. तुमचं मन हे भरकटवू शकतं. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तुमचं मन भरकटवू शकतं. त्यामुळे विद्यार्थी वर्गाने खास करून आपल्या अभ्यासात लक्ष केंद्रित करायचं आहे. मन भरकटणाऱ्या काही गोष्टी जर घडत असतील तर त्यात तुम्ही गुंतून जाऊ नका आणि अभ्यासात लक्ष केंद्रित नक्की करा. त्यानंतर बघूया मित्रांनो की ज्या विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा असतील त्यात तुम्हाला यश नक्की मिळणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना विदेशात जायचं असेल किंवा उच्च शिक्षणासाठी ॲडमिशन घ्यायचं असेल, त्यांचे काही अडथळे येत असतील, त्या अडथळे त्यांचे दूर होणार आहेत आणि उच्च शिक्षणासाठी जाण्याचा मार्ग हा तुमचा मोकळा होणार आहे. विद्यार्थी वर्गाला येणारा आठवडा हा अतिशय चांगला असणार आहे. फक्त अभ्यासात लक्ष केंद्रित करा, मेहनत करा आणि मन विचलित करणाऱ्या घटनांपासून दूर राहा. त्यानंतर बघूया मित्रांनो की विवाहित लोकांसाठी म्हणजे ज्यांची लग्न झालेली आहे अशा लोकांसाठी येणारा आठवडा कसा असणार आहे. मित्रांनो, ज्यांची लग्न झालेली आहे अशा व्यक्तींसाठी येणारा आठवडा हा अतिशय चांगला असणार आहे.
तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर चांगली नाते आणि तुमच्या जोडीदारांचे तुमचे नाते हे अतिशय गोडवादायक असणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर कुठेतरी फिरण्याचा आनंद सुद्धा येणाऱ्या आठवड्यात घेणार आहात. कुटुंबातील वातावरण तुमचं अतिशय चांगलं असणार आहे. कुटुंबातील व्यक्तींची साथ तुम्हाला येणाऱ्या आठवड्यात मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्ही सुद्धा कुटुंबात संयम आणि समजूतदारपणा दाखवणार आहात. कुटुंबातील वातावरण सुद्धा अतिशय शांत असणार आहे आणि तुमच्या समजूतदारपणामुळे, शांत स्वभावामुळे आणि तुम्ही ठेवला असल्यामुळे तुमच्या जोडीदारामधले नातं, तुमच्या कुटुंबातील नाते, तुमच्या बहिणींबरोबर तुमचं नातं अतिशय चांगलं येणाऱ्या आठवड्यात राहणार आहे मित्रांनो. आणि तुम्ही कुटुंबाबरोबर एखाद्या सहलीचा आनंद सुद्धा घेणार आहात, सहलीसाठी सुद्धा जाणार आहात. जोडीदाराबरोबर सुद्धा तुम्ही कुठेतरी लांब फिरण्याचा आनंद सुद्धा घेणार आहात, फिरायला सुद्धा जाणार आहात. त्यानंतर बघूया मित्रांनो की ज्यांचे लग्न झालेले आहे अशा व्यक्तींची लग्न येणाऱ्या आठवड्यात जमवू शकतात. तुम्हाला चांगल्या ठिकाणावरून पाहुणे बघायला येऊ शकतात. पाहुणे तुम्हाला बघायला आल्यामुळे तुमचे नवीन नाते निर्माण होऊ शकते. किंवा ज्यांची लग्न ठरायची आहेत त्यांची लग्नसुद्धा येणाऱ्या आठवड्यात होऊ शकतात किंवा लग्न ठरवू शकतात. त्यानंतर बघूया मित्रांनो की व्यावसायिक लोकांसाठी येणारा आठवडा हा अतिशय चांगला असणार आहे. तुमची गती ही हळूवारपणे कासवासारखी असणार आहे, परंतु तुम्ही नक्कीच जग जिंकणार आहात. मित्रांनो, कासवाची गती जरी तुमची असली तरी तुमचा व्यवसाय चांगला नफा तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि तुम्ही शर्यत ही जिंकणार आहात. यानंतर बघूया मित्रांनो की आर्थिक बाबतीत येणारा आठवडा तुमच्यासाठी अतिशय प्रगतीचा असणार आहे. आर्थिक प्रगती तुमची होणार आहे. अनेक मार्गाने तुम्हाला आर्थिक लाभ मिळणार आहे. नोकरीमध्ये असेल, व्यवसायात असेल, त्या ठिकाणावर तुम्हाला लाभ मिळणार आहे. तुमचा नफा वाढणार आहे. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला पैसेसुद्धा तुमची आवक होणार आहे. त्याचप्रमाणे जर तुमची उधारी असेल ती उधारीसुद्धा येणाऱ्या आठवड्यात तुमची वसूल होणार आहे. मित्रांनो, येणारा आठवडा हा आर्थिक बाबतीत अतिशय चांगला असणार आहे. परंतु जरी तुमचा आर्थिक बाबतीत आवक जरी तुमची वाढत असली तरी अनावश्यक खर्च तुम्हाला टाळायचा आहे. येणाऱ्या आठवड्यात तुमचा खर्च वाढू शकतो. त्याचप्रमाणे मित्रांनो, गुंतवणूक करत असताना सावधानगिरी बाळगूनच गुंतवणूक करा. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल, नवीन जागा घेत असाल, नवीन घर घेत असाल तर तुमच्या घरातील जे ज्येष्ठ व्यक्ती असतील किंवा त्या क्षेत्रातले जे तज्ज्ञ असतील त्या तज्ज्ञांना विचारूनच तुम्ही एखादी गुंतवणूक करू शकता. त्यामुळे कुठलीही गुंतवणूक करत असताना सावधानगिरी बाळगूनच ती गुंतवणूक केलेली कधीही तुमची चांगली असते. भविष्यात त्याचा उपयोग होत असतो. त्यामुळे सावधानगिरी बाळगूनच तुम्ही एखादी गुंतवणूक नक्की करा. येणारा आठवडा हा मेष राशी व्यक्तींना अतिशय आनंदात असणार आहे, परंतु थोडासा मानसिक ताण तुम्हाला जाणवणार आहे. त्यामुळे झोप पूर्णपणे घ्या, विश्रांती करा आणि आपल्या आरोग्याची काळजी येणाऱ्या आठवड्यात तुम्ही घेतली पाहिजे. येणारा आठवडा हा तुमच्यासाठी कसा असणार आहे हे आत्ताच आपण बघितलं. ज्यांना हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.